धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। धाराशिव जिल्ह्यामधील प्रमुख बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेची ओळख आहे। बाजारपेठेमधल्या रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आलेलं दिसतंय, त्यामुळे ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। अनेक व्यावसायिकांच्या दुकानांच्या समोर सध्या पाणीच पाणी झालेलं आहे। धाराशिवच्या परांड्यामधील सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार असा पाऊस बरसतोय। धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुद्धा वाढवण्यात येतोय। धरणामधून 55,440 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सीना नदीकाठावरच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय आणि काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस कोसळतोय। याच मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यामधील पालम, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। गंगाखेड तालुक्यामधील मासोळी, गळाटी या दोन्ही नद्यांना पूर आलाय, त्यामुळे लाखो हेक्टरवरच्या शेतीचं पीक हे पाण्याखाली गेलंय। गंगाखेड पालम, गंगाखेड राणी सावरगाव हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालाय। दुसरीकडे पूर्णा तालुक्यामधील चुडावा आणि इतर मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। नांदेड पूर्णा हा महामार्ग सुद्धा बंद आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने आज अक्षरशः हाहाकार केलाय। काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। रात्री विजांच्या गडगडाटासह पूर्ण पाऊस झालेला आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका जो आहे तो पालम, गंगाखेड आणि पूर्णा या 3 तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या पूर्णा तालुक्यातील चुडावा या ठिकाणी आहे। आपण बघू शकतो की शेत शिवारांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ही चुडाव्या गावाच्या पासून वाहणारी नदी आहे। या नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे आपण बघू शकतो की नांदेड आणि पूर्णा हा महामार्ग बंद पडलाय। मोठ्या प्रमाणावर पाणी वाहतंय आणि या पाण्यामुळे अनेक वाहनं जे आहेत त्या पलीकडच्या साईडनं आणि या बाजूनं दोन्ही बाजूनं लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। काही जनावरं वाहून गेलेत। पलीकडच्या बाजूनं एक गावकरी गावाच्या पाणी टाकीवर अडकलेला आहे, कारण या ओढ्याला आणि या नदीला पूर आलेला आहे। राणी सावरगाव हेही महामार्ग जो आहे तो बंद पडला। एकूण 8 गावांचा संपर्क तुटलाय आणि प्रशासन सर्व या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण बघू शकतो अजूनही मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो पाऊस सुरू आहे आणि यामुळेच कुठंतरी जे शेती पिकं उरली सुरली होती ते सुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या सरकारच्या मदतीकडे लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, चुडावा, पूर्णा। मराठवाड्यामध्ये दरवर्षी सरासरी 679 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, मात्र यंदा 886.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। आजपर्यंत सरासरीच्या 130% पाऊस झालेला आहे। मराठवाड्यामध्ये जिल्हानिहाय किती अधिकचा पाऊस झालाय ते सुद्धा जाणून घेऊया। सरासरीच्या 121% पाऊस। छत्रपती संभाजीनगर सरासरी 581.7 मिलीमीटर असतो, मात्र यंदा 708.1 मिलीमीटर पाऊस झालाय। जालन्यामध्ये सरासरी 603.1 मिलीमीटर असते, मात्र यंदाच्या वर्षी 771.8 मिलीमीटर पाऊस। बीडमध्ये सरासरी 566.1 मिलीमीटर, मात्र यंदा 835.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला। लातूरमध्ये सरासरी 706 मिलीमीटर पाऊस बरसतो, यंदा 894.5 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। धाराशिवमध्ये सरासरी 603.1 मिलीमीटर पाऊस बरसतो, मात्र महापुराच्या या थैमानामध्ये सध्या 924.7 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे। नांदेडमध्ये सरासरी पाऊस असतो 814.4 मिलीमीटर, यंदा 1085 मिलीमीटर पाऊस झालाय। परभणीमध्ये सरासरी आहे 661.3 मिलीमीटर, यंदा 874.5 मिलीमीटर। हिंगोलीमध्ये सरासरी आहे पावसाची 795.3 मिलीमीटर, यंदाच्या वर्षी 1062.8 मिलीमीटर पाऊस झालाय। ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शेकापचे पदाधिकारी आक्रमक झालेत। छत्रपती संभाजीनगर